मार्च 21 रोजी नंदुरबार तालुका पोलिसांनी विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या एका तरुणाला अटक करून त्याच्याकडून स्टीलची तलवार व मोटारसायकल जप्त केली आहे। या घटनेप्रकरणी आर्म ऍक्ट 1958 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे। पोलीस सूत्रांनुसार मार्च 21 रोजी दुपारी सुमारे 12:10 वाजण्याच्या सुमारास खामगाव गावाजवळील नदीच्या पुलाजवळ गस्त घालत असताना एका संशयित मोटारसायकलस्वाराला अडवण्यात आले। त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे तलवार असल्याचे निदर्शनास आले। तपासादरम्यान लखन वासू वळवी वय 22 रा विरचक ता नंदुरबार याच्याकडून लाल कापडी मॅनमध्ये ठेवलेली सुमारे 72 सेंटीमीटर लांबीची स्टीलची तलवार जप्त करण्यात आली। तसेच त्याच्याकडील हिरो स्प्लेंडर प्लस MH39AK-1383 ही मोटारसायकलही पोलिसांनी ताब्यात घेतली। या कारवाईत एकूण सुमारे 50,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करून विनापरवाना शस्त्र बाळगल्यामुळे आरोपी विरुद्ध आर्म ऍक्ट 1958 चे कलम 4, 25 तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार कलम 37(1), 3 व 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणात पोलीस हवालदार विनायक सोनवणे यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस हवालदार रमेश कडवे करत आहेत। आरोपीला अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे। रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी सर्व पोलीस ठाण्यांना गस्त वाढविण्याचे आदेश दिले आहेत। त्यानुसार तालुका प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गस्त अधिक कडक करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर नंदुरबार तालुका पोलिसांनी 24 तासांच्या आत दुसरी प्रभावी कारवाई करून आपली दक्षता दाखवून दिली आहे। पार्थ न्यूज संपादक हर्षल चौधरी।